Brought to you by V-Guard. हो करा ना, परिचय बाईक घ्या. सगळ्यांचं स्वागत करा पत्रकारांचं. एक मिनिट मी सगळ्या पत्रकार बंधूंना आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीचं नियोजनाचं कारण काय आणि कोण कोण उपस्थित आहे ते मी सांगतो आहे. आज ओबीसी जनमोर्चा, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत, ओबीसी बहुजन पार्टी समवेत जे काही समविचारी संलग्न संस्था आहेत त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक इथे आयोजित केलेली आहे. आज या बैठकीला आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे माजी आमदार, जे ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष आहेत, तद्वतच ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष आहेत, ते उपस्थित आहेत. ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष आणि ओबीसी बहुजन पार्टीचे उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरेजी उपस्थित आहेत. आमच्या राष्ट्रीय संयुक्त भारत मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक गोपाल ऋषिकर भारतीजी, ज्यांचं पूर्ण भारतभर आमचं संघटन आहे, ते छत्तीसगडवरून आहेत, राष्ट्रीय समन्वयक आहेत. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. त्यांच्या बाजूला डॉक्टर आयशाजी आहेत, जे आमच्या राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारतचे उपाध्यक्ष आहेत. ते मध्य प्रदेश रायपूरमधून आलेले आहेत. माझ्या बाजूला राजेश बेलेजी, जे चंद्रपूरचे लोकसभेचे वंचितचे आमदार होते, ते उपस्थित आहेत. राष्ट्रीय तेली महासंघाचे ते उपाध्यक्ष आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसे, ओबीसी जनमोर्चाचा उपाध्यक्ष, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आणि या ओबीसी बहुजन पार्टीचा समर्थक म्हणून उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचे परिचित माजी मंत्री आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असलेले यशवंत निकोसेजी उपस्थित आहेत. आमच्या विदर्भ तेली समाज महासंघाचे सगळे पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आमचे डॉक्टर अनिल कुमार नागभोजी, जे आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे, आणि महाराष्ट्रातनं खास करून विदर्भातनं, म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भातनं आम्ही काही खास मंडळींना बोलवलं, कारण ओबीसी जनमोर्चाची आणि बहुजन ओबीसी पार्टीची ही विदर्भस्तरीय बैठक होती. त्याच्यामुळं खास करून आपल्याला इथे विदर्भाची माणसं पाहायला मिळतील. आणि जे आमचे राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी आहेत ते संघटनांचे प्रमुख म्हणून उपस्थित आहेत. अकोल्याचे आहेत, यवतमाळचे आहेत, त्याच्यानंतर वाशिमचे आहेत, अमरावतीचे आहेत, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, प्रत्येक जिल्ह्यामधले प्रतिनिधी आहेत. ओबीसी, SC ST मायनॉरिटीज या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहेत. विशेष म्हणजे मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचे आदरणीय इंजिनियर हमीद भाई हे पण इथे उपस्थित आहेत. तर फारसा वेळ न दवडता मी आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला आदरणीय अण्णा हे आपल्याला ॲड्रेस करतील अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं आमच्या सर्व या संयुक्तिक सभेतर्फे स्वागत करतो. सोबतच जनमोर्चाचे समन्वयक आणि ओबीसीचं आंदोलन फार मोठ्या प्रमाणात चालवणारे ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी, जे भंडारा गोंदियामधनं लोकसभेचे उमेदवार होते, तेही इथे उपस्थित आहेत. चंद्रकांत बावकरजी, जे आमच्या ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. JD तांडेल कोषाध्यक्ष आहेत. ही पार्टीची पण मंडळी आहे आणि जनमोर्चाची पण मंडळी आहे. सोबतच आपण सगळे हितचिंतक मंडळी, प्रत्येकाचं नाव घेणं संभव नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मीडियाचं स्वागत करतो आणि आदरणीय अण्णांना विनंती करतो की आपण आजच्या या सभेच्या अनुषंगाने जी आपली चर्चा झाली किंवा जी होऊ घातली आहेत आणि आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत, खास करून जे सगळ्या सोयऱ्यांच्या संबंधात जरांगे पुन्हा ठाम उभे आहेत, त्यांनाच काउंटर म्हणून आमच्या स्वतःच्या हक्काच्या मागणीसाठी आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाणेजी पुण्याला आंदोलन करत आहेत. आमचे दुसरे बांधव
जे मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाकेजी, ते अंबड जालना इथे आंदोलन करत आहेत. येत्या काळामध्ये विदर्भातही अशी आंदोलनं सुरू होतील, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू होतील. नेमकी यामागची भूमिका काय, कोण आमच्या समवेत आहेत, कोण विरोधक भूमिका घेतात, यापासून आपल्याला कसं सावध राहिलं पाहिजे, म्हणून ही चर्चा आहे. आदरणीय अण्णा आपल्याला संबोधित करतात. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आज नागपूरमध्ये या विदर्भातील ज्या ओबीसीच्या संघटना अनेक वर्षापासून ओबीसीच्या हितासाठी लढा देत आहेत, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी यूपीचे माजी मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रदीप ढोबळे उपस्थित आहेत. या ठिकाणी गोरेसाहेब 35 वर्ष ओबीसी चळवळ या ठिकाणी चालवत आहेत. आमचे पिसेजी या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून ओबीसी लढा या भागामध्ये सतत या ठिकाणी देत आहेत. या सगळ्या संघटना ज्या आहेत, सगळ्या संघटनांचे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते, नेते मंडळी मिळून आज या ठिकाणी ओबीसीचा भविष्यातला लढा कसा असला पाहिजे, एकीकडे आरक्षणाचं या ठिकाणी वाताहत जी आहे ते जरांगेंच्या आंदोलनामुळे लागत चाललेली आहे, दुसरीकडे त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचं जे काही राजकीय आरक्षण आहे त्याची लक्तव्य वेशीला टाकली गेली आहेत. 32,000 जागा कमी झालेल्या आहेत. या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना निधी नाही आहे. एकीकडे मराठा समाजासाठी 5-5 हजार कोटी निधी दिला जात आहे, त्याला हॉस्टेल दिले जात आहेत. आमच्या मुलांना मात्र काहीच मिळत नाही आहे. आणि त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभा येऊ घातलेल्या आहेत, त्या ठिकाणी मात्र जरांगेंनी उघडपणे आव्हान दिले सरकारला की जो कोणी या ओबीसीच्या त्या ठिकाणी जो GR त्या ठिकाणी जरांगेंचा जो GR काढायचा प्रश्न आहे की आम्हाला सगळ्या सोयीचा GR काढून पाहिजे, जो कोणी विरोध करा त्याला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही, नाव घेऊन पाडेल, अशा प्रकारची आव्हानात्मक भूमिका जी आहे ती या ठिकाणी ओबीसी आरक्षणाविरुद्ध घेतली गेलेली आहे. या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करून त्या ठिकाणी चर्चा करून या ओबीसीचं आरक्षण कसं वाचवायचं, भविष्यातली ओबीसीची काय भूमिका असली गेली पाहिजे, या ठिकाणी येऊ घातलेल्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आम्ही काय भूमिका घ्यायची त्याचा विचारवंतन करण्यासाठी आजची बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी सगळे नेते मंडळी मिळून आम्ही काहीतरी ठोस भूमिका घेऊन आज या ठिकाणून आम्ही बाहेर पडणार आहोत. पण येणाऱ्या विधानसभेमध्ये मात्र जरांगे ज्यावरती उमेदवार उभा करू शकतात, मग ओबीसी का उभा करू शकत नाहीत. जर जरांगेचे ओबीसीच्या आरक्षणाचा हल्लाबोल करण्यासाठी, त्याची लक्तव्य वेशीवर टाकण्यासाठी, आमच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी जर आमदार उभा करत असतील तर मग आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही आमचे आमदार का उभा करू नयेत, अशी ही चर्चा जी आहे आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत. आमच्या त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी सांगा कोण उभा राहत असेल तर मी स्वतः उभा राहायला तयार आहे, अशी सुद्धा या ठिकाणी भूमिका या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या भविष्यातल्या ह्या ज्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकीमध्ये ओबीसी जे आहेत जो आता सध्या संख्येने 60% आहे आणि तरीसुद्धा या ठिकाणी ओबीसी आता ज्या लोकसभा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 26 खासदार जे आहेत ते एका मराठा समाज झालेले आहेत. म्हणजे 26 खासदार निवडून येऊनसुद्धा ही मंडळी म्हणतात की आम्ही मागासलेले आहे. हे कसं शक्य आहे? आणि त्या ठिकाणी हा जो आता जरांगेचा विषय, आता जरांगेने मागणी परत बदललेली आहे. ते म्हणतात की आता सरसकट सगळा मराठा जो आहे तो कुणबी आहे आणि कुणबी म्हणून त्याला दाखले देऊन सगळ्यांना त्या ठिकाणी 5 कोटी मराठा समाजाला ओबीसीमध्ये घातलं गेलं पाहिजे, ही भूमिका आता जरांगेने बदलली आहे. आणि त्याला सरकार जे आहे, सरकारसुद्धा त्याला समर्थन देत आहे. 1 महिन्यामध्ये त्याचा निर्णय घेऊ अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते सरकारकडून जरांगेंना देण्यात आलेलं आहे. एकीकडं सरकार आम्हाला सांगते की आम्ही ओबीसीला धक्का लावलेला नाही आहे, दुसरीकडे जरांगे सांगतात की आम्ही 80% मराठा ओबीसीमध्ये आम्ही घुसवलेला आहे. खरं कोण आहे? सरकार भूमिका स्पष्ट करायला तयार नाही आहे. इकडे 57 लाख कुणब्यांचे दाखले त्या ठिकाणी देण्याचं काम खिरापत वाटण्यासारखं सुरू आहे. आणि मग ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणार आहे कोण? आणि म्हणून या सरकारला जाब विचारण्यासाठी आणि भविष्यातली आंदोलनाची भूमिका जी आहे ती आम्ही आजच्या बैठकीमध्ये आम्ही नक्की करू. आणि कुठल्याही परिस्थितीत या ओबीसीच्या, या भटके विमुक्तांच्या,
या बाराबुलदारांच्या या सगळ्या लेकरा बाळांचं आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते करण्यासाठी आम्ही सगळे आज एकत्र झालेलो आहोत आणि नक्कीच या ठिकाणी सरकारला आजच्या बैठकीतून आम्ही इशारा देणार आहोत की तुम्ही बऱ्या बोलानं जो तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे तो तुम्ही पाळला पाहिजे. तुम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसनी सांगितलं आहे की आम्ही धक्का लावणार नाही, शिंदेसाहेब म्हणतात की आम्ही धक्का लावणार नाही, पवारसाहेब म्हणतात आम्ही धक्का लागता कामा नये, इकडे उद्धव ठाकरे म्हणतात की कणबरसुद्धा धक्का लागता कामा नये, अजितदादा तेच बोलत आहेत, अशोक चव्हाण तेच बोलत आहेत आणि इकडे जरांगीमध्ये झाईपडे सांगतो की 80% घुसवला आहे, आता बाकीच्या राहिला 20% आता आम्ही घुसवणार आहे म्हणून. म्हणजे एकंदरीत या ओबीसीनी बघायचं कुणाकडं, दात कुणाकडं मागायची आहे. आणि म्हणून जर हे सरकार काय करणार असेल तर जे कोणी या सगळ्या सोयऱ्याच्या जियाला पाठिंबा देतील त्यांचं या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचे 3 तेरा वाजवण्यासाठी आजची बैठक आहे. आम्ही निर्णय घेणार आहोत. जे कोणी ओबीसीच्या आरक्षणाच्या विविध गोष्ट करतील त्या ठिकाणी तो आमदार असेल किंवा इथे खासदार असेल किंवा सरकार असेल त्या सरकारला घरचा रस्ता दाखवण्यासाठी रणनीती जी आहे ती आज आमची या ठिकाणी नक्की होणार आहे. माझी सरकारला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे की या ठिकाणी ताबडतोब आपण ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन आपण नक्की भूमिका काय घेणार आहे. एकीकडे तुम्ही 10% आरक्षण दिलं, वेगळा कायदा केला, मुख्यमंत्री महोदयांनी शिवाजी महाराजांच्या पायी शपथ खाल्ली, ती पूर्ण केली, मग आता हा सगळे सोयरा जी कशासाठी, हा आमचा प्रश्न सरकारसाठी आहे. त्यामुळं आमचा पूर्णपणे सगळ्या सोयऱ्याचा जियाला विरोध आहे. फक्त शपथ घ्यायची आणि मागासवर्गीय व्हायचं इतकी साधी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली नाही. मागासवर्गीयांचा जो निकष पूर्ण करेल, जो आयोग त्याला सिद्ध करेल तोच मागासवर्गीय होऊ शकेल. उगाच चौकात राहून जर शपथ घेतली तर अख्खा त्याच्या सगळा सोयरा गणगोत सगळा मागासवर्गीय होणार. हे कुठल्याही ओबीसी असेल किंवा मागासवर्गीय असेल त्याला हे मान्य नाही. म्हणजे नाही. 10 लाख ओबीसीने त्याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत. त्याचं काय झालं हरकतीचं? तुम्ही केराची टोपली दाखवली नाही का? तुम्ही कधी सुनावणी घेणार आहेत? या बाबतीत काहीच वाच्यता सरकारकडून गेलेली नाही. म्हणून ओबीसीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या विभागवार अशा बैठका ज्या आहेत या आता ओबीसींच्या आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि प्रत्येक विभागामध्ये असा जाब जो आहे तो आमचे कार्यकर्ते नेते मंडळी सरकारला या ठिकाणी विचारल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे आता आंदोलनाची भूमिका आम्ही आवाहन उपोषण चालू केलं आहे. आमचे कार्यकर्ते हाके त्यांनी आवाहन चालू केलेलं आहे. तिकडे पुण्यामध्ये आमचे ॲडव्होकेट मंगेश ससानेंनी चालू केलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन जे आहे ते आता ह्या आंदोलन वणवा जो आहे तो सगळ्या जिल्ह्यामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही. कारण आता आमच्या हक्काच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आता आम्हालाच करावं लागेल. रस्त्यावरची लढाई आम्ही लढू, एकीकडे न्यायालयीन लढाई आम्ही आव्हान दिलेलं आहे. जो कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जो GR जो आहे तो 2004च्या GRला आम्ही हायकोर्टमध्ये आव्हान दिलेलं आहे. 27 तारखेला त्याची सुनावणी हायकोर्टमध्ये होत आहे. मग एकीकडे न्यायालयीन लढाई आम्ही लढत आहे, रस्त्यावरची लढाईची आम्ही नियोजन करत आहे आणि राजकीय लढाईसुद्धा जी आहे तीसुद्धा आम्ही या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून आम्ही लढू. आणि जो कोणी ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल त्या पक्षाचा आमदार असेल किंवा कोणी नेता असेल त्याला पाडल्याशिवाय ओबीसी आता स्वस्थ बसणार नाही. जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में नहीं देश में बात करेगा. धन्यवाद. नेमकी आपली आजच्या बैठकीतून काय भूमिका असणार आहे, कशा पद्धतीनं आंदोलन करणार आहे की काय करणार आहे, काय भूमिका करणार आहे? आता यापूर्वीच आता आमचं आंदोलन जे आहे उपोषणाचा मार्ग आम्ही अवलंबलेला आहे. 2 जिल्ह्यामध्ये त्याचं आंदोलन, एक जालना जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू आहे, आता पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. हे आंदोलन जे आहे हे आंदोलन आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेऊन जाणार आहे. काल मुख्यमंत्री महोदयांचा फोन, मी ज्यावेळी जालन्यामध्ये उपोषण करते हाकेंना भेट देण्यासाठी गेलो, समर्थन दिलं, त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला मला आणि सांगितलं की उपोषण मागे घ्या, सरकार ओबीसीच्या बाजूनं आहे, सरकार ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागू देणार नाही. अशा प्रकारची विनंती सरकारने आमच्याकडे केली. त्यांनी उपोषणकर्त्यांची सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या तब्येतीची चौकशीसुद्धा केलेली आहे. आम्ही त्यांना सांगितले की ताबडतोब आपण लेखी पत्र द्या आणि ताबडतोब ओबीसीच्या नेत्यांची बैठक घेऊन सरकारची भूमिका जी आहे ती स्पष्टपणे आपण मांडली पाहिजे. तरच ओबीसीमध्ये ही जी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे त्यातल्या त्यात काही ओबीसी नेतेसुद्धा आता वेगळी भूमिका मांडत आहेत. आणि त्यामुळं खरं कोण आणि खोटं कोण हेच कळता येणार नाही. पण एक नक्की की त्या ठिकाणी जरांगेंचं आंदोलन जे आहे, शासन म्हणते 10% आरक्षण, जरांगे म्हणते कुणब्यांचा दाखले. मग नक्की आरक्षण कशाचं पाहिजे त्यांना? का इकडं जरांगेचं पण आरक्षण द्यायचं, की 10% पण द्यायचं, EWS पण द्यायचं, तिकडं निधी पण द्यायचा, हॉस्टेल पण द्यायचं, सगळं त्याला द्यायचं. आणि मग आम्ही काय करायचं? मराठ्यांचीच मुलं काय आवडतीची आहेत का? आणि ह्या ओबीसीची मुलं जी आहेत ती काय चौथीची आहेत का? म्हणून सरकारनं हा जो दुजाभाव जो चालू केलेला आहे तो आम्हाला मुळीच मान्य नाही आहे.
सरकारने ताबडतोब आमची बैठक बोलवून त्या ठिकाणी जी काय भूमिका आहे त्या ठिकाणी स्पष्ट करावी. त्याच्यानंतर ओबीसी जो आहे, ओबीसी महाराष्ट्रातला जो आहे तो पुढची दिशा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुर्तास आम्ही आंदोलन जे आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे. ओबीसी संघटनांची बैठक होते आहे, मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गव्हर्नर सायवडे या बैठकीला दिसत नाही. त्याच्यामागचं नेमकं कारण काय? कुठेतरी ओबीसी संघटनांमध्ये पूर्णतः त्यासाठी आमचे संयोजक ज्ञानेश्वर गोरेसाहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. मित्र हो, ओबीसीची ही जी बैठक आज आहे आणि त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाबद्दल आपण प्रश्न विचारता. सध्या आमचं माननीय लक्ष्मणराव हाके जालन्यामध्ये आणि माननीय ॲडव्होकेट मंगेश ससाने यांचं पुण्यामध्ये आमचा उपोषणाचा कार्यक्रम सुरू आहे. तो जरांगेंना काउंटर करण्यासाठी आहे आणि तो संपूर्ण जिल्हावार आम्ही लावतो आहे. पण या अनुषंगानं राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आम्हाला दुटप्पी स्वरूपाची दिसते. या ठिकाणी 10 लाख हरकती आलेल्या आहेत शासनाकडे. अजूनही त्या 10 लाख हरकतीवरती शासन त्याचा निर्णय घेत नाही, त्याची स्क्रुटिनी करत नाही. त्या 10 लाख लोकांचं काय म्हणणं आहे हे शासन अजून आम्हाला माहिती होऊ देत नाही. असं असताना सगळे सोयरे आणि गणगोत असा GR काढायची जरांगेंची मागणी आहे आणि तीच मागणी जी आहे ती मागणी पुढे चालून ओबीसी SC STचा, SCची असो की STचा असो की ओबीसीचा असो, हा एकमेकामध्ये सरळ तो ओबीसीतला SC होऊ शकतो इंटरकास्ट मॅरेज झाल्यामुळे. हे सगळे सोयरे गणगोतवाला जर GR काढला तर. असं असताना सुद्धा या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ वेगळी भूमिका घेतो असे दिसतो आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की लक्ष्मणराव हाके जे आहेत हे जे उपोषण करतात ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा असावा आणि त्यांच्या मुलाचं इथे हॉस्पिटल नागपुरात झालं तेव्हापासून त्यांचं काहीतरी वेगळ्या प्रकारची बोलीभाषा बदलत आहे. त्यांचे चंद्रपूरचे एक माननीय त्यांचे मला वाटते उपाध्यक्ष होते, त्यांनी ऑलरेडी BJPमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि अशा सगळ्या घोळामध्ये अशा सगळ्या पेचात ते पडलेले आहेत. त्यामुळे ओबीसीच्यासाठी मात्र त्यांच्यासोबत त्यांच्या धोरणामध्ये क्लॅरिटी आम्हाला दिसत नाही आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा आज नागपुरामध्ये आमच्याकडे सामील झालेला नाही किंवा आम्ही त्यांना सामील केलेलं नाही. नक्कीच आम्ही त्यांचं मत जाणून घेऊ, चर्चा नक्कीच करणार आहोत आम्ही. परंतु त्यांच्या अलीकडच्या ज्या भूमिका आहेत त्या मात्र संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गव्हर्नर सायवडेंना आरोप करत आहे, ते कुठेतरी मराठ्यांना मदत करत आहे असं तुम्हाला आरोप करायचं आहे? नक्कीच मराठ्यांना मदत करत आहेत. क्लिअर कट 2-4 दिवसापासून जे आपले त्यांचे स्टेटमेंट वाचा आणि ऐका आपण. एक महत्त्वाचं तुम्हाला पुन्हा इनपुट द्यायचं आहे. हां, ते इनपुट असं आहे की मागची जी बैठक मुख्यमंत्र्यासोबत सर्व ओबीसी संघटनांची बैठक झाली होती, ज्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ इथे संविधान चौकामध्ये उपोषणाला बसलो होतो, त्यावेळेस आम्ही सगळ्या संघटनांनी ओबीसी जनमोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून मीही त्या मंचावर होतो, आपल्याला सगळ्याला विदित आहेत. ज्यावेळेस मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाली त्यावेळेस मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका ही क्लिअर होती. ती ओबीसी बांधवांच्या हिताच्या प्रो होती. परंतु वर्तमान स्थितीमध्ये जर आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका किंवा त्यांच्या प्रवक्त्यांची आणि प्रमुखांची जर भूमिका बघितली तर ती संदिग्ध आहेत. बरीचशी काँग्रेसमधली जुनी मंडळी BJPकडे गेलीत, ज्यांच्याशी त्यांच्याशी फार जवळचं नातं होतं. आणि आता जसं साहेबांनी सांगितलं की जे 26 मराठे आहेत आणि त्यातल्या त्यात पुन्हा 6 जे कुणबी खासदार आहेत जे प्रो मराठा आहेत, अशी जर आपण बघितली तर जवळपास 48 पैकी 32 जे आहेत हे जर मराठा आणि कुणबीत जर असतील खासदार तरी ते मागावेच कसे, तरी त्यांचं मागासले पण ते कसं काय म्हणू शकतात. आणि म्हणून या मुद्द्याला धरून 8 ऑगस्टला आम्ही दिल्ली येथे राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत, राष्ट्रीय तेली समाज महासंघ आणि ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी बहुजन पार्टीतर्फे दिल्लीमध्ये आम्ही भारताचे प्राईम मिनिस्टर आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना पण आम्ही निवेदन देणार आहोत. आणि ज्यांनी पूर्ण भारत फिरून संविधान की रक्षा में
हम सबसे आगे हा जो काही इंडिया आघाडीने नारा लावलात त्यांचे प्रमुख आदरणीय राहुल गांधीजी आणि खरगे साहेब यांना पण आम्ही भेटणार आहोत की आपण ओबीसी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लवकर पहिल्या अधिवेशनामध्ये मांडा, त्याच्यावर चर्चा घडून आणा. सोबतच मागल्या 115 वर्षापासनं प्रलंबित असलेला वेगळ्या विदर्भाचा जो प्रश्न आहे तोही आजच्या या संयुक्त बैठकीचा कळीचा मुद्दा आहे. वेगळ्या विदर्भासहित छोट्या राज्यांची निर्मिती हाही आजच्या या बैठकीचा विषय आहे. तर या दोन गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या. जे विरोध करतील त्यांच्या आम्ही विरोधात राहूत आणि जे आमचं समर्थन करतील त्यांचं आम्ही स्वागत करू. धन्यवाद. प्रकाशांना असं वाटत नाही का कुठेतरी ओबीसी संघटना आता केल्या जाईल, फूट पडते आहे या सगळ्या वातावरणात होत आहे, कुणी कोणाला समर्थन करताय, कुणी कोणाच्या बाजूला पण यापूर्वी ओबीसी नेत्यांना त्या ठिकाणी या प्रस्थापित जे पक्ष आहे, जे सत्ताधारी पक्ष आहेत, ते एखाद्या नेत्याला त्या ठिकाणी फोडायचं, त्याच्यापुढे एखादा तुकडा सत्तेचा टाकायचा आणि अख्खी ओबीसी चळवळ जी आहे ती वेठीस धरायची. हा कार्यक्रम गेल्या अनेक 25-30 वर्षामध्ये या महाराष्ट्रात झालेला आहे. पण आता मात्र आम्हाला सगळ्यांना समजून चुकलेलं आहे की आता इथून पुढं असा एखादा नेता जरी गेला तर त्याच्या मागं मात्र ओबीसी चळवळ जी आहे ती फरफटत जाऊ द्यायची नाही. त्यामुळं ज्या ओबीसी जो समाज जो आहे जरी नेता जरी गेला तरी समाज आणि कार्यकर्ते जे आहे त्या ओबीसी चळवळीशी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहतील. अशा प्रकारची या ठिकाणी चर्चा विचारवंतन जे आहे त्या आजच्या बैठकीत आमचं झालेलं आहे. आणि इथून पुढं असे कोणी नेते जरी कोणी पळवले किंवा नेत्यांना तुकडे घातले म्हणून चळवळ बाद होईल हे यापुढं मुळीच होणार नाही. जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा. धन्यवाद. शंका आहे का बबनराव तायवाडेंना अशा पद्धतीचे तुकडे टाकले जातात? शक्यतो नका तर. बस इथे स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे की त्यांचं हॉस्पिटल झाल्यापासून त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका या ठिकाणी बदलली असं जाणवत आहे. त्यांनी जी भूमिका सगळे स्वयंविषयी घेतलेली आहे, तायवडे काय म्हणतात किंवा शेंडगे काय म्हणतात हा महत्त्वाचा मुद्दा नाही. 10 लाख ओबीसी बांधव जे आहेत त्यांनी या सगळ्या स्वयंच्या GRला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, हरकती घेतलेल्या आहे. त्याच्याविषयी सरकार जे आहे सरकार काय बोलायला तयार नाही आहे. आणि मी शेंडगे तायवडे त्याचं समर्थन करून त्या ठिकाणी या ओबीसी बांधवांच्या भावना ज्या आहेत त्या भावना आम्ही दुखावू नये. त्यामुळे आम्ही ओबीसी नेत्यांनीसुद्धा जी काय जनभावना जी आहे, जी समाज भावना जी आहे तिच्यासोबत जे आहे ते आपण असलं गेलं पाहिजे. आज हाकेंचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी ओबीसीची अस्मिता टिकवण्यासाठी त्या ठिकाणी आहे. आणि हाकेच्या त्या आमरण उपोषणावरती त्या ठिकाणी ओबीसी नेत्यांनी टीका करणं हे काही योग्य होणार नाही आहे. त्यामुळं आंदोलन होणारच आहे. जे कोणी टीका करत राहतील पण आमचं आंदोलन मात्र हे ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी, आमची जातनिहाय जनगणना करण्यासाठी, आमच्या लेकराबाळांच्या भविष्यातल्या नोकऱ्या आणि शिक्षणातले प्रवेश जे आहेत ते टिकवण्यासाठी आम्ही एकसंघपणे या ठिकाणी आम्ही भविष्यातला लढा आम्ही उभा करू आणि तो जिंकूसुद्धा. या निमित्तानं भारती साहेबांचा आपण सुद्धा शोध घ्यावा अशी आपणास विनंती. आमचे सन्माननीय भारती सर या अनुषंगाने एक मिनिट आपल्याशी संवाद साधू. बरोबर घ्या. हां बोला. आज ज्या पद्धतीनं बैठक झाली त्यामध्ये प्रमुख ठराव काय असणार आहे? प्रमुख काही ठराव झालेले आहे का? प्रमुख काही भूमिका असणार आहे का? नाही, आमचं सकाळचं सत्र या ठिकाणी आमचं संपलेलं आहे. सगळ्यांचे विचार मांडण्यात आलेले आहेत. आता दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आमची समारोपाच्या ज्यामध्ये आमची भूमिका जी आहे, जे ठराव पारित करायचे आहेत ते आमचे दुपारच्या सत्रामध्ये आम्ही करू आणि त्याची माहिती आम्ही तुम्हाला पाठवू. भारती सर एक मिनिट आपकी बात करें. मेरा नाम गोपाल ऋषिकर भारती, राष्ट्रीय संयोजक, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत। यहाँ पे जो है हम लोग और भी प्रमुख मुद्दों पे यहाँ पे एकत्रित हुए हैं। आने वाला जो विधानसभा का जो चुनाव है उसमें यहाँ पे 62 के अलावा जो पूरे महाराष्ट्र में इन मुद्दों पर जो है ओबीसी के खासकर मुद्दे पे देखिए हम लोगों ने एक नैतिक लड़ाई को जीता है। पूरे चुनाव में भले ही आज जो है भारतीय जनता पार्टी
सरकार बना चुकी है, लेकिन हमने संविधान का और ओबीसी के मुद्दे को जो हमने पूरा राष्ट्रीय स्तर पे जो हाईलाइट किया है, उसके चलते आज जो है बड़ी जो विपक्षी पार्टी है उसने तो आज संविधान को खड़ा करके मतलब बताया, लेकिन आज जो है नरेंद्र मोदी को भी संविधान को माथे पे लेके चलना पड़ा। दूसरी बात यह है कि हमने विदर्भ की मांग को लेकर यहाँ पे खासकर 4 साल से हमने जो राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत के तहत जो है भारत का संविधान, भारत राष्ट्र और मानव अधिकार के ऊपर जो काम किया है, मुझे खुशी है। मैं सारे प्रतिनिधियों को ओबीसी के मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ कि हमारी इस लड़ाई को महाराष्ट्र में जो है बहुत अच्छी तरह से कारगर सफल किया है। और अभी हम 62 सीटों के ऊपर जो है अब इंडिया गठबंधन और ये अब नहीं चलेगा, हमारा अपना जो है राष्ट्रीय संयुक्त मोर्चा जो है इस यहाँ पे जो महाराष्ट्र में जो है कम से कम 30 पार्टियों को जोड़ रहा है। दूसरी बात यह है कि हम लोग जो है कम से कम 10,000 सामाजिक संगठनों को पूरे देश भर में जोड़ रहे हैं। और निश्चित रूप में जो राष्ट्रीय संयुक्त मोर्चा जो है आज जो हमारे पास बहुजन जो ओबीसी बहुजन पार्टी जो यहाँ खड़ी हुई है, निश्चित रूप में जो है एक लीडिंग पार्टी के रूप में हम खड़ा करेंगे। बाकी और जो रिपब्लिकन पार्टी है, बहुजन समाज पार्टी है, सबको हम लेकर चलने वाले हैं। आने वाले समय पे जो विदर्भ की बात करेगा वो दिल्ली तक राज करेगा, ये नारा तो हमने लगा ही दिया है। निश्चित रूप में हमने पहले भी जो है हमने यहाँ का जो विदर्भ का मुख्यमंत्री भी घोषित करके रखे हैं हमारे पीसी जी को, और मैं चाहता हूँ कि पूरे महाराष्ट्र के भी हमारे मुख्यमंत्री यहाँ पे बैठे, ये समझ के चलिए। निश्चित रूप में जो है आज ये पार्टी उसी की पहले कर चुके हैं, इसलिए मैं आप लोगों से निवेदन करता हूँ इस बात को आप लोग पूरी तरह से चलाइए, क्योंकि हम जो है इस देश के लिए जो काम कर रहे हैं, समाज के लिए काम कर रहे हैं, इसमें कोई स्वार्थ की बात नहीं है। हम जनता से 10 का नोट और 1 वोट मांगने वाले हैं। और पूरे जो महाराष्ट्र के अंदर जो है हम ये चुनाव जो है बहुत आसान तरीके से जो हमने वहाँ पर जो नगीना में प्रयोग किया, नगीना में जो प्रयोग हुआ वहाँ पे एक जो बंदा जीता है चंद्रशेखर जो है, वो जो है काशीराम जी का जो मुद्दा था जो वहाँ पे 1 नोट और 1 वोट का, वो आज हम महाराष्ट्र के अंदर सफल करने वाले हैं। मुझे खुशी है कि हमारी बात को महाराष्ट्र के लोगों ने स्वीकार किया और महात्मा फुले की, बाबा साहब अम्बेडकर की धरती पे वो लाज हमारी बचाए हैं। और हमने जो है इस देश के अंदर जो है आज भारतीय जनता पार्टी जो 400 पार का नारा लगाई थी, हमने कहा इस बार 400 हार होने वाली है। और आज जो है वो भी जीते हैं तो ईवीएम के चल, ईवीएम को भी हटाना हमारी प्राथमिकता होगी, याद रखिए, ये हमारा मुद्दा है। थैंक यू। चलिए सर्व ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।